हॅलो नमस्कार, तुमचे पुन्हा एकदा माझी सर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आज भागवतच्या लग्नाच्या पुऱ्या तर रात्रीच्याच पुऱ्या असतात। तर आता आहे ना 4-4:30 वाजलेलेच होते। तर आम्ही सगळे लग्न घरी आलो आणि ते स्वयंपाकाची तयारीला सुरुवात केली। तर काय स्वयंपाक काय सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल। तर भरपूर अशा पोळ्या कराव्या लागतात। तर पीठ वगैरे मळून दिलेलं होतं आणि माझ्या जाऊबाईंनी त्यांना म्हणजे एक ननंदबाई आणि जाऊबाई पोळ्या करायलाही बसल्या होत्या आणि आम्ही पीठ मळून द्यायचं काम चाललं होतं आमचं। आणि त्यानंतर भरपूर सारे आहे ना म्हणजे माझ्या सगळ्या काही सासूबाई जाऊबाई सगळे काय येतात, कारण लग्नगर म्हटलं की आपण सगळे एकाच ठिकाणी जमा होतो आणि पुऱ्या होत्या। तर इकडे म्हणजे आमच्या गावाकडे 9-9:30च्या पुढेच रात्री पुऱ्याचा कार्यक्रम केला जातो। कारण म्हणजे ग्रामीण भागाकडे कसं असतं की बायका आहे ना शेतीमध्ये जातात, तर दिवसभर बायका घरी नसतात, त्यामुळे रात्रीच्याच पुऱ्या केल्या जातात। रात्री ठेवल्या की भरपूर बायांना पुऱ्या करण्यासाठी येतात। तर मागे पण तुम्हाला ऋतूच्या लग्नाच्या पुऱ्यांचा व्हिडिओ आला ना, त्यामध्ये तुम्ही बघितलं, कारण भरपूर अशी गर्दी असते आणि त्यांच्यासाठी मस्तपैकी गरम भजी वगैरे केलं जातं। म्हणजे तर रात्री 12-12:30पर्यंत पुऱ्यांचा कार्यक्रम चालत जातो। तर भरपूर अशा बायका येतात, त्यामुळे लवकर होऊनही जातं आणि पुऱ्या पण भरपूर अशा असतात, तुम्हीही बघितलं। तर ह्या पुऱ्या म्हणजे आजच्या पुऱ्या ना 15 किलोच्या होत्या। तर इकडे सगळे आमचा स्वयंपाक चालू होता, इकडे सगळे काही माणसं बसलेले होते, लहान मुलांचं खेळण्याचं काम चालू होतं। लहान मुलांचा गोंधळही खूप असतो, तर त्यामुळे मी जास्त काही ना आवाज घेत नाही, सगळं काही म्हणजे म्यूट करते, कारण गाणे पण लावलेले होते ना, त्यामुळे कॉपीराईट येऊ शकतं। तर चला आता टॅमॅटोची चटणी करताय, त्यानंतर मस्त काळ्या मसाल्याची उसळ करणार, पोळ्या भात असं काही आजच्या पुऱ्यांच्या दिवशीचा मेनू असतो। आणि त्यानंतर भरपूर असं मोठा स्वयंपाक करावा लागतो ना दरवेळेस। तर पहिले आता पुऱ्यांचा कार्यक्रम, त्यानंतर मेहंदीचा कार्यक्रमचाही व्हिडिओ तुम्हाला येईल आणि व्हिडिओ थोडे लेट येत आहे। तर मेहंदीचा कार्यक्रम खूप मस्त झाला, खूप एन्जॉय केला आम्ही सगळ्यांनी। ते पण व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर छान मस्त काळ्या मसाल्याची उसळ, टॅमॅटोची चटणी, पोळ्या वगैरे सगळं काही झालं होतं। आणि इकडे माझ्या सासूबाईंना पुऱ्या करण्यासाठी ना मैदा मळून ठेवावा लागतो ना, तर इकडे ना त्यांचं पीठ भिजवत होत्या। तर ते पण थोडं भिजू द्यावं लागतं ना। तर अजून जेवण वगैरे बाकी होते, त्याच्या अगोदर ना पुऱ्यांचं पीठ इकडे आईंनी आणि ना माझ्या सासूबाईंनी मळून ठेवलं।
पहिले सगळे काही लहान मुलं माणसांचं जेवण झालं, त्यानंतर आम्ही सगळ्यांनी जेवण केलं आणि सगळ्यांचं सगळं आवरून घेतलं. त्यानंतर म्हणजे बायकाही यायला सुरुवात झालेली होती. तर बायका आल्यानंतर तेही पुऱ्या करायला बसल्या. त्यानंतर आम्हीही पुऱ्या करण्यासाठी बसलो आणि लगेच म्हणजे 12-12:30पर्यंत आमच्या पुऱ्यांचा कार्यक्रमही झाला. आणि पुऱ्या म्हणजे ना सगळ्यांच्या आवडीची गोष्ट असते. खरंच या पुऱ्या खायला खूप छान लागतात. तर भरपूर अशा कुरडई पुऱ्या तळल्या जातात आजच्या दिवशी. इकडे बघा. इकडे बघ रे, इकडे बघ रे भागवत. काढला काढला यांची व्हिडिओ. घे ग. बोला पटकन. पदर घेते साधा, अमित रावांचं नाव घेते, ते माझी कृष्णा, मी त्यांची राधा. मस्त. वा वा वा. ओ ऐकलं का राव. तर कसे वाटले उखाणे? छान छान उखाणे घेतले ना. तर इकडे ना म्हणजे पुऱ्या पण आता करण्याचं चालू होतं आणि पुऱ्या थोड्या सुकून द्याव्या लागतात, त्यानंतर तळतात. तर सगळे काही घरामध्ये न सुकवले गेले आणि इकडे लगेच कुरडई पुऱ्या आणि इकडे तळण्याचंही काम चालू झालं. तर भरपूर अशा कुरड्याही तळल्या गेल्या होत्या. तर कोठीमध्ये लगेच भरून ठेवतात थोडेसे गार झाले की. आणि इकडे माझ्या जाऊबाई लगेच गरमागरम भजे करताय. तर ते पुऱ्या करण्यासाठी येतात ना, त्यांना मस्त चहा भजनचा नाश्ता असतो. तर म्हणजे आता 11-12 वाजता आहे ना, त्यांना छान मस्त, नाही तर सकाळी असले की मसाले भात वगैरे केला जातो. पण गरमागरम भजे सगळ्यांना आवडतात आणि भरपूर असे तळण्याचे पदार्थ आम्ही करतो. तर भरपूर ताईंच्या कमेंटही असतात. पण भजे हे ना सगळ्यांचे खूप फेवरेट असतात, त्यामुळे मस्तपैकी गरमागरम भजी आणि चहा.
तर एवढे सगळे काय पुऱ्या झाल्या आणि सगळ्यात पहिले गणपती करायचं असतं. तर हे बघा, आणि तळल्यानंतर तळायचंही असतो, असं होतं. तर सगळ्यांना येणार जे पुऱ्या करायला येतात ना त्यांना गरमागरम पुरी कुरडई दिली जाते खाण्यासाठी. तर आमचंही झालं, तर आम्हीही गरमागरम भजी कुरडई खाण्यासाठी बसलो. तर चला मग इथेच आजचा व्हिडिओ चेंज करते. कसं वाटलं आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सगळ्यांना बाय बाय.